हो, सुरुवातीलाच एक एकदम भन्नाट कल्पना डोळ्यासमोर आणा. चहाचा कप हातात घ्या आणि जरा शांतपणे विचार करा. कसला विचार? समजा एखादा अत्यंत तत्वनिष्ठ, सरळ मार्गी आणि फक्त गणिताच्या सूत्रांवर आयुष्य जगणारा एक साधा प्राध्यापक आहे. ओके. म्हणजे ज्याचं आयुष्य एकदम ब्लॅक अँड व्हाईट आहे असा माणूस. एक्झॅक्टली. आणि असा हा माणूस जर अचानक अंडरवर्ल्डचा डॉन बनला तर? बापरे. हो ना? सिरियसली विचार करा, एका रात्री त्या माणसाचा सगळा माइंडसेट बदलला तर काय होईल? चायला लई भारी कन्सेप्ट आहे. म्हणजे जो माणूस आयुष्यभर 2+2=4 असंच मानत आलाय, तो अचानक गुन्हेगारीच्या जगात उतरतोय. हो ना? आणि याच खतरनाक ट्रान्सफॉर्मेशनची, एका माणसाच्या पूर्णपणे बदलून जाण्याची गोष्ट आज आपण घेऊन आलोय. अश्रूंची झाली फुले, प्राध्यापक वसंत कानेटकर यांचं हे अजरामर लिखाण. क्या बात आहे. अक्षरशः इतिहास घडवणारी कलाकृती आहे. 1966 साली आलेलं हे नाटक. आणि मजा बघ ना, इतकी वर्ष झाली तरी आजच्या काळातही हे किती रिलेटेबल वाटतं. 100%. आणि म्हणूनच ओके, लेट्स अनपॅक दिस. आजच्या या आपल्या चर्चेचा, या डीप डाईव्हचा उद्देश काय आहे ते आधी क्लिअर करूया. नक्कीच. आपण फक्त एका जुन्या नाटकाची गोष्ट सांगायला नाही बसलोय, तर शिक्षण व्यवस्थेतला भ्रष्टाचार, माणसाच्या नीतिमत्तेची होणारी पडझड आणि एक प्रामाणिक माणूस आतून कसा तुटतो, या सगळ्याचा हा एक नेक्स्ट लेवल डीप डाईव्ह आहे. म्हणजे आजकालच्या जगात हे सगळं कसं लागू होतं तेच आपल्याला बघायचंय. बरोबर. तर आपण सुरुवात करूया पुस्तकातल्या एका अत्यंत जबरदस्त सीनपासून. तूच सांगतो सीन. यार, तो सीन वाचताना लिटरली अंगावर काटा येतो. डोळ्यांसमोर चित्र उभं करा. कॉलेजच्या प्रिन्सिपलची, म्हणजे प्रोफेसर विद्यानंद यांची केबिन आहे. एकदम कडक शिस्तीचे प्रिन्सिपल. हो. आणि त्यांच्यासमोर उभा आहे धर्माप्पा नालाचा एक अत्यंत भ्रष्ट, पैशांची हाव असलेला आणि राजकारणी ट्रस्टी. जो कॉलेजला फक्त एक धंदा मानतो. एक्झॅक्टली. आणि तो तिथे येऊन काय मागतोय तर एका बंडखोर, रागीट विद्यार्थ्याला, म्हणजे लाल्याला कॉलेजमधून रस्टिकेट करण्याची, कायमचं काढून टाकण्याची मागणी करतोय. आणि विद्यानंद त्याला ठामपणे नकार देतात. हो ना? ते स्पष्ट सांगतात की या मुलाला मी बाहेर काढणार नाही. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. म्हणजे साताऱ्यात असताना आपले मास्तर असेच होते ना. हो यार, खरंच. मारतील, ओरडतील, पण कधीच पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. विद्यानंद सरांचा हा जो सेकंड चान्सचा दृष्टिकोन आहे ना, तो इथे गेम चेंजर ठरतो. म्हणजे पेडेगॉजिकल रिफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो. लाल्यासारखे पोरं मुळात वाईट नसतात, फक्त त्यांची एनर्जी चुकीच्या दिशेने गेलेली असते. अगदी बरोबर. पण मला इथे एक ॲनालिटिकल प्रश्न पडतो यार. कोणता? इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, आजकालच्या पुण्यातल्या मोठ्या कॉलेजेसमध्ये असे एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या मुलाला सांभाळून घेणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? की हा फक्त एक आदर्शवाद आहे जो खऱ्या जगात टिकत नाही? यार, ऑनेस्टली आजच्या काळात हे खूप अवघड आहे, कारण सगळाच व्यावसायिक सेटअप झालाय. पण कानेटकरांना इथे हेच सांगायचंय की आदर्शवाद आणि वास्तव यांची जेव्हा टक्कर होते तेव्हा काय होतं. आणि तिथूनच या गोष्टीचा दुसरा आणि खूप डार्क टप्पा सुरू होतो, सिस्टमिक रॉट ज्याला आपण म्हणतो. हो, कारण धर्माप्पाला विद्यानंदाचा तो नकार अजिबात पचत नाही. शिक्षण संस्थांचा कसा कमर्शियल आणि राजकीय वापर होतो याचा एक स्टिंगिंग सटायर आहे बघ. म्हणजे धर्माप्पाला कळतं की विद्यानंदाला तत्वांच्या लढाईत हरवणं शक्य नाहीये, त्यामुळे तो खूप नीच पातळीवर जातो. खूपच नीच. तो विद्यानंदाला एका खोट्या एम्बेझलमेंटच्या, म्हणजे आर्थिक गैरव्यवहाराच्या केसमध्ये अडकवतो. आणि यातला सगळ्यात मोठा धक्का कोणता माहितीये? तो गद्दार विद्यार्थी. एक्झॅक्टली. विद्यानंदाचाच एक अत्यंत आवडता विद्यार्थी, ज्याला त्यांनी स्वतः प्राध्यापक बनवलेलं असतं, तोच पैशाच्या लालसेपोटी गद्दारी करतो. अरे ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं जेव्हा मी तो भाग वाचला. एवढ्या खंबीर माणसाला ही सिस्टम कशी तोडून काढते यार. हो ना? आणि यात सगळ्यात जास्त फरफट कोणाची होते तर त्यांच्या कुटुंबाची. सुमित्रा, विद्यानंदची पत्नी. ती कशी त्या पूर्ण घराचा डोलारा एकटी सावरते हे पाहताना खूप भारी वाटतं. पण त्याचवेळी मिडल क्लास माणसाची इब्रत किती नाजूक असते हे बेसिकली अधोरेखित होतं इथे. हो यार, प्रामाणिकपणाची किंमत कधीकधी खूप महागात पडते. आणि या सगळ्याचा शेवट असा होतो की विद्यानंदाला तुरुंगात जावं लागतं. आणि इथूनच खरा ट्विस्ट सुरू होतो. तुरुंगात गेल्यानंतर विद्यानंद नावाच्या सज्जन माणसाचा दुर्जन डॉन कसा होतो, हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. हो, पूर्ण वाईबच बदलून जातो स्टोरीचा. पण यार, ॲक्च्युली मला इथे लेखकाचा पॉइंट थोडा वेगळा वाटतो. म्हणजे काय वेगळं वाटतं? मला वाटतं विद्यानंद बदलला
कारण त्याला कळलं की गणिताचे लॉजिक आणि प्रिन्सिपल्स खऱ्या जगात अजिबात चालत नाहीत. म्हणून त्याने ती तत्व सोडून दिली. अरे काहीतरीच नीट वाचले नाहीस मला वाटतं तू. हां. नाही तसं नाहीये मग. ओके, सांग तुझं व्हर्जन काय? बेसिकली बघ, तो आतून तुटला कारण ज्या सिस्टमवर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला त्याच सिस्टमने त्याला कायदेशीर संरक्षण दिलं नाही. इट्स फोर्स्ड मॉरल डिव्होल्युशन. प्रामाणिक माणसाला न्याय मिळत नाही म्हणून तो आपला शॅडो स्वीकारतो. अच्छा, म्हणजे तो नाकारला गेला म्हणून. एक्झॅक्टली. तो शंभू महादेव नावाच्या एका गुन्हेगार मित्राच्या मदतीने चक्क अंडरवर्ल्डचा रस्ता पकडतो. सो रिलेटेबल यार. जेव्हा माणूस हतबल होतो ना तेव्हा तो काहीही करू शकतो. म्हणजे अन्यायाविरुद्ध लढायला कधीकधी माणसाला स्वतःची तत्व मोडावी लागतात, असा तुझा पॉइंट आहे. हो ना. तो डॉन बनतो पण तरीही तो अत्यंत हुशार आणि कॅल्क्युलेटिव्ह असतो. खरंय. अरे थांबा, मध्येच आठवलं. काय झालं? जे लोक हे ऐकतायत त्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलाय का अक्षरवारीला? आत्ताच करा. सिरियसली, एकदम फ्री आहे. आणि दर आठवड्याला असाच एक नवीन भारी भाग येतो, त्यामुळे नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. येस. तर आपण कुठे होतो? विद्यानंद डॉन बनतो आणि इथून गोष्टीचा सगळ्यात भारी टप्पा, एकदम क्लायमॅक्स सुरू होतो. पॅराडॉक्स ऑफ पॉवर. एकीकडे गुंडेगिरीतून बाहेर पडून प्रामाणिक पोलीस ऑफिसर म्हणजे IPS झालेला आपला लाल्या. आणि दुसरीकडे प्रामाणिकपणातून पूर्णपणे गुन्हेगारीत गेलेला विद्यानंद. यार, तो एअरपोर्टचा शेवटचा सीन डोळ्यांसमोर आणणं. काळोख आहे, लाईटचा खेळ चालू आहे आणि ही दोन परस्पर विरोधी माणसं समोरासमोर उभी आहेत. एकीकडे कर्तव्य आणि दुसऱ्याकडे कृतज्ञता. हो, लाल्याला त्या भयंकर द्विधेला सामोरं जावं लागतं. त्याला आपल्या स्वतःच्या गुरूवरच हात टाकायचा असतो. एका बाजूला वर्दीची ड्युटी आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आपलं आयुष्य घडवलं, ज्याने आपल्याला रस्त्यावरून उचललं, त्याच्याबद्दलची कृतज्ञता. किती भारी डिलेमा आहे ना हा. खूपच. आणि यात एक मोठा धडा शिकायला मिळतो बघ. विद्यानंद धर्माप्पाला फसवून आपला बदला तर घेतो, त्याचा समूळ नाश करतो. पण या प्रोसेसमध्ये विद्यानंद स्वतःचा मॉरल सेंटर कायमचा गमावून बसतो. हो, म्हणजे सूड कधीच कोणाला जिंकू देत नाही. तो आतून पोखरून टाकतो माणसाला. बरोबर. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? या संपूर्ण प्रवासाचा अर्थ काय घ्यायचा आपण? मला वाटतं इथेच अश्रूंची झाली फुले या नावाचा खरा अर्थ उलगडतो. कसं काय? म्हणजे बघ, विद्यानंदने जो त्रास भोगला, जे अश्रू ढाळले, ते वाया गेले का? तर नाही. यातूनच लाल्या नावाचा एक अत्यंत उत्तम प्रामाणिक पोलीस ऑफिसर घडला. हेच ते फूल होतं. क्या बात आहे. म्हणजे एका शिक्षकाचं खरं यश त्याच्या स्वतःच्या प्रतिष्ठेत नसतं, तर त्याने घडवलेल्या विद्यार्थ्याच्या यशात असतं. लेगसी ओव्हर इंडिव्हिज्युअल रेप्युटेशन. 100%. तो स्वतः हारला असेल, पण एक शिक्षक म्हणून तो जिंकला यार. खरंच. खूप भारी वाईब आहे या पुस्तकाची. आणि म्हणूनच जे ऐकतायत ना त्यांनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा, जर कोणीही लाल्याच्या जागी असतं तर काय निवडलं असतं? आपली ड्युटी की आपल्या गुरुला वाचवलं असतं? हा विचार खरंच डोक्यात चक्र सुरू करतो. म्हणजे या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर नाहीये. हो ना. हा वाईब खरंच विचार करायला लावतो. ॲक्च्युली हे पुस्तक सगळ्यांनी नक्की वाचायला हवं. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. माणसाच्या मनातल्या चांगल्या वाईट प्रवृत्तींचं इतकं भारी ॲनालिसिस दुसरं कुठे मिळणार नाही. आणि यातून असाही विचार येतो की समाजाला एक चांगला अधिकारी देण्यासाठी दुसऱ्या एका चांगल्या माणसाचा बळी जाण्याची खरंच गरज असते का? हा प्रश्न खूप अस्वस्थ करणारा आहे. नक्कीच. तर मंडळी, कमेंट करा या कथेतला कुठला पाठ तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. आणि हो, पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक आणि असाच एक भन्नाट विषय घेऊन आपण येतोय. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.